काल एक चिमणी खिडकीत बसून काहीतरी सांगत होती, काहीतरी बोलत होती. तिचा चिवचिव आवाज मला काही समजत नव्हता किंवा कळत नव्हता, पण ती काहीतरी बोलत होती, काहीतरी सांगत होती. आणि मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा बाहेर आल्यानंतर पाहिलं तर या झाडावर एक माकडाचं पिल्लू येऊन बसलं होतं. आणि त्या माकडाच्या पिल्लानं त्या चिमणीच्या पिल्लाला कदाचित असू शकते, होऊ शकते, इजा केली असावी किंवा घरटं मोडलं असावं किंवा त्या चिमणीचा खोपा तोडला असावा. म्हणून ती चिमणी त्या खिडकीवर येऊन चिवचिव करत होती. मी सहज येऊन पाहिलं तर माझ्या निदर्शनास आलं, माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी जे वानेर आहेत, माकडं आहेत, त्या माकडांनी कदाचित त्या पिल्लाला इजा केली असावी. म्हणून मी सहज बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हातात काडी घेतली आणि काडी घेतल्यानंतर त्या माकडांनी या ठिकाणावरून पळ काढला आणि ती चिमणी मग त्या झाडावर जाऊन चिवचिव करत होती. हेच ते झाड होतं. काल मी काही त्याचा फोटो घेतला नाही, पण त्या झाडावर एक लहानसं पिल्लू, चिमणीचं लहानसं पिल्लू बसलेलं होतं. त्याला काही उडता येत नव्हतं, त्याची पंख बळकट झालेली नव्हती आणि त्यामुळं तो काही उडू शकत नव्हता. पण त्या चिमणीनं कोणाला तरी हाक मारावी, कदाचित होऊ शकते मलाही आमंत्रित केलं, मलाही निमंत्रित केलं असेल, मला बी हाक मारली असेल की चला माझ्या पिलाला, वानराच्या पिलापासून धोका आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या वानराच्या पिलांना तुम्ही हाकला. किंवा मग त्यामागचं काय उद्देश होतं मला काय समजलं नाही. पण पाखरंही आपल्याला काही संकेत देतात, काही शुभ संकेत असतात, तर काही अपशकुनी गोष्टी घडतात. शकून घडलेल्या गोष्टीचं ते संकेत सांगत असतात. अशाच प्रकारचा अनुभव मला काल आला. म्हणून या झाडाजवळ उभा राहून आज मी एक छोटासा व्हिडिओ तयार करत आहे. धन्यवाद. आपणही कुत्री असतील, मांजरी असतील, चिमण्या असतील, कावळे असतील, पशुपाखरे असतील, यांच्या ओरडण्याकडे, बोलण्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या मागे काही ना काही पार्श्वभूमी लपलेली आहे अशी बाब लक्षात घेऊन आपण सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे. आणि त्याच्याकडे कानाडोळा न करता, आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता आपण प्रत्येकाने त्या गोष्टीला मनाशी लावून चांगल्या पद्धतीने मदत केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे असं वाटते. नमस्कार, धन्यवाद.